आजचा ठरलं तर मग हा एपिसोड खूप रंजक झाला. अस्मिताला इंटरव्ह्यू जायचं असतं, पण कसं जावं हे तिला काही कळत नसतं. ती चैतन्याला कॉल लावते आणि चैतन्य आयडिया देतो की बाळ रडलं म्हणून सांगितलं ना, तर बाळालाच घेऊन तू ये. बाळाला घेऊन आल्यानंतर मी ऑफिसच्या बाहेर थांबल, तू आतमध्ये इंटरव्ह्यू आणि बाळाला मी सांभाळायला असं तो बोलतो. इकडे देवाची पूजा चालू असते. त्याच वेळेस सगळीकडं धूपन मी करते असं सायली हट्ट करते. त्याच वेळेस सुमन प्रतिमात्याला आठवण करून देते की ही तन्वीसारखी स्वागत आहे. ती देखील असंच हट्ट करायची. तुला आठवत आहे ना? खरं तर ती धूपन करता करता त्या ठिकाणी तिला ती मुलगी परत दिसते आणि त्या मुलीचं ती पाठलाग करत करत सर्व घरामध्ये धूर करून टाकते आणि तिथं एक वस्तू तिच्या हातून खाली पडते. ती एक चित्रकलेची वही असते आणि ती वही प्रतिमात्या बघते. इकडे अस्मिता निघाली म्हणून कल्पना देखील तिच्या पाठोपाठ जायला लागते. त्याच वेळेस प्रतापराव देखील बोलतो आपण सगळेच जाऊयात. त्याच वेळेस काहीतरी कारण देऊन अस्मिता तिथून कल्टी मारते. आता अस्मिता बाहेर निघाल्यानंतर इकडे प्रतिमात्या सगळी चित्रकलेची वही समजून सांगत असते आणि तन्वीचं छोटंसं लहानपणीचं एक चित्र ती रंगवलेलं दाखवते, जे शेवटचं असतं. आता हे चित्र तिला खूप आठवत असतं, कारण सायलीच तन्वी आहे हे अधोरेखित असतं. आता इकडं प्रतिमात्या सगळं चित्रकलेच्या वहीबद्दल सांगू लागते. त्याच्या सायली देखील सर्व सांगू लागते आणि इकडे मधुभाऊंना हॉस्पिटलमधून आणलेलं असतं. सर्व आश्रमामध्ये आनंदच असतो. सर्वजण आनंद व्यक्त करत असतात, धिंगाणा करत असतात. त्याच्यावेळी शांत बसा, मधुभाऊ ओरडतील असं कुसुम सांगते. आता ज्याच वेळेस आतमध्ये सायली आणि अर्जुन येतात, त्याच वेळेस सायलीला तो सरप्राईज देतो आणि बाहेर टेंट उभा केलेला असतो, त्या टेंटमध्ये घेऊन जातो. दोघे चांगले गप्पा देखील मारतात आणि छान डान्स देखील करतात. अगदी आनंदाचं वातावरण असतं. जेव्हा आश्रमामध्ये सायली आणि अर्जुन येतात, त्याच वेळेस सायली अचानकपणे त्या मुलीचा पाठलाग करत करत किचनच्या दिशेने जाऊ लागते. किचन दिशेला गेल्यानंतर भिंतीवर तिने काढलेलं चित्र दिसतं. अगदी हुबेहूब जे चित्रकलेचं वहीत असतं तेच भिंतीवर काढलेलं असतं. सायलीला शॉकात बसतो की हे कसं काय शक्य आहे, हा योगायोग नाही. त्याच वेळेस पाठीमागून कुसुम येते आणि सांगते की माझ्या सावनी काढलं असं मधुभाऊ नेहमी सांगतात. तू काढलेलं हे चित्र आहेस म्हणजे मीच तन्वी आहे असं सायलीला कन्फर्म होतं. तिला आश्चर्य देखील वाटतं. ती बाहेर आल्यानंतर पुढच्या एपिसोडमध्ये तुम्ही बघणार आहात की मधुभाऊ चक्क त्या छोट्या मुलीला खाऊ घालताना दिसतात.